श्री बाळूमामा प्रसन्न. नमस्कार भक्तांनो, हे लक्षपूर्वक ऐका. ओळखतो आवाज, ओळखती खून. आपल्या भक्तासाठी तो फिरतो अजून. त्याला उगम नव्हता, त्याला अंत नाही. तो त्रिलोक्याचा स्वामी, नुसताच संत नाही. त्याचे स्मरण कर देहभान विसरून. तो हळुवारपणे येईल आणि कानामध्ये सांगून जाईल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, एका मुलीने देवाला विचारलं की देवा, प्रेम म्हणजे हे नक्की काय असतं? तेव्हा देव त्या मुलीला म्हणाला, बाळा, तू बागेत जाऊन एक फूल घेऊन ये. ती मुलगी बागेमध्ये फूल आणायला गेली आणि त्या बागेमध्ये तिला एक फूल आवडलं, पण तिला त्यापेक्षा आणखीन खूपच सुंदर फूल हवं होतं. ती चालत पुढे गेली, पण तिला त्यापेक्षाही सुंदर फूल मिळालंच नाही. जेव्हा ती मुलगी तेच फूल आणायला परत गेली, तेव्हा ते फूल तिथे नव्हतं. तेव्हा त्या मुलीला खूप पश्चाताप झाला आणि तिने देवाला सर्व येऊन सांगितलं. तेव्हा देव म्हणाला की अरे बाळा, प्रेम हेच असतं. जेव्हा प्रेम तुमच्या जवळ असतं तेव्हा तुम्हाला त्या प्रेमाची कदर नसते, पण तेच प्रेम तुमच्यापासून दूर निघून जातं तेव्हा तुम्हाला त्या प्रेमाची किंमत कळायला लागते. मित्रांनो, आपण किती सहजपणे बोलून जातो की आम्ही बाळूमामांचे भक्त आहोत, पण भक्तांनो, बाळूमामांचे भक्त होणे म्हणजे ही कुठली पदवी नाही, हुद्दा नाही, तर बाळूमामांचे भक्त होणं म्हणजे हा आपल्याला मिळालेला जन्म किंवा पुनर्जन्म म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, आपण काहीतरी पुण्याचे काम केले आहे म्हणून बाळूमामांनी आपले नाव त्यांच्या डायरीमध्ये लिहून आपल्याला सेवा करण्याची संधी दिली आहे. तर मित्रांनो, बाळूमामांनी आपल्याला ही संधी दिली आहे, तर ही संधी गमावू नका. संधीचे सोने करण्याऐवजी त्या संधीचं परीस करा. मित्रांनो, जेव्हा तुम्ही सकाळी घरातून बाहेर पडता तेव्हा मामांना म्हणा की बाळूमामा, माझ्यासोबत तुम्हीही चला. जेव्हा तुम्हाला रडू येत असेल तेव्हा म्हणा की बाळूमामा, मला तुमच्या पोटाशी धरा. जेव्हा तुम्ही खूप आनंदी असाल तेव्हा म्हणा की बाळूमामा, माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे. जेव्हा तुम्ही काम करत असाल तेव्हा म्हणा, बाळूमामा, माझ्या मदतीला या. जेव्हा तुम्ही काही चुकत असाल तेव्हा म्हणा, बाळूमामा, मला माफ करा. तुम्ही रात्री झोपताना बाळूमामांविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा, मामा, तुमच्या मायेचे उबदार पांघरून माझ्यावर घाला. मित्रांनो, असे तुम्ही मामांना दररोज म्हटले पाहिजे. मामा सांगतात, ज्यांच्याकडे पैसा आहे तो मनशांतीच्या शोधात फिरत आहे आणि ज्यांच्याकडे मनशांती आहे तो पैशाच्या शोधात फिरत आहे. फक्त या जगात एकच व्यक्ती असे आहेत, ते म्हणजे बाळूमामांचे भक्त. त्यांच्याकडे पैसा आणि मनशांती या दोन्हीही गोष्टी उपलब्ध आहेत. मामा म्हणतात, ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत आहे, तो म्हणजे बाळूमामांचा सेवेकरी. मित्रांनो, तुम्ही बाळूमामांचा एक तरी भक्त असा दाखवा की त्याच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीचा आणि माता लक्ष्मीचा त्याच्या घरामध्ये वास नाही. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जिथे बाळूमामा आहेत तिथे अख्खं ब्रह्मांड वास करते. हे तितकंच खरं आहे. नाम घेतलं की संकट येणार नाही, पैशाचा ढीग पडणार नाही, परंतु पैसा देऊन जी गोष्ट तुम्हाला मिळणार नाही ती गोष्ट तुम्हाला नक्की मिळेल. मित्रांनो, जीवनात आपण फक्त समाधान मिळवण्यासाठी धडपडत असतो, म्हणून बाळूमामांचे मुखामध्ये नेहमी नामजप केले पाहिजे. बाळूमामांच्या सेवेच्या मार्गातून चालताना स्वतःच्या अनुभवातून मिळालेल्या खूप काही गोष्टी, चमत्कार, बाळूमामांचे साक्षात्कार आपल्याला आठवतात. बाळूमामा नेहमी आपली परीक्षा घेतात. फक्त मामा आपला संयम बघतात. ते आपल्याला भरपूर अडचणी आणि संकटेही निर्माण करून देत असतात. बऱ्याच वेळा आपल्या प्रारब्धामुळे आपली सेवाही खंडित होते. बरेच सेवेकरी या त्रासाला कंटाळून मामांची सेवा करणे सोडून देतात, परंतु भक्तांनो, हे पूर्णपणे चुकीचे आहे. भक्तांनो, आपण का विसरून जातो की संकटापेक्षाही
खूप मोठे आपले बाळूमामा आहेत. म्हणून संकटे आली म्हणून मामांची सेवा करणे सोडून देऊ नका. तर त्या संकटाला सांगा की तुझ्यापेक्षा माझे ब्रह्मांड नायक बाळूमामा खूप मोठे आहेत आणि माझ्या मामांसमोर तुझा कसल्याही प्रकारचा निभाव लागणार नाही, असं तुम्ही त्या संकटालाच बजावून सांगा. मित्रांनो, जर एकदा बाळूमामांनी आपल्याला हात दिला तर मामा आपला हात कधीच सोडणार नाहीत. नेहमी आपल्या पाठीशी उभे असतात आणि येणाऱ्या संकटाची तीव्रता कमी करत असतात. आणि शेवटी बाळूमामा आपल्या ओंजळीत इतकं सुख देतात की आपण त्या सुखाची कधी कल्पनाही केलेली नसते. म्हणून मित्रांनो, बाळूमामांवर अतिशय श्रद्धेने विश्वास ठेवा आणि मुखामध्ये बाळूमामांचे नामस्मरण चालूच ठेवा. शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे, जन्मताच गरिबी येते ही कोणाची चूक आहे. भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे, परंतु घासातील घास दुसऱ्याला देणे ही सद्गुरूंची शिकवण आहे. म्हणून लक्षात ठेवा, जर तुमच्या घरी भुकेला व्यक्ती आला तरी त्याला भुकेच पाठवू नका, तर त्याला पोटभर जेवण देऊन मगच पाठवा. जर तुम्ही अशा प्रकारचे पुण्याचे काम केले तर नेहमी तुमच्या पाठीशी बाळूमामा सावलीसारखे उभे असतील. जर तुमच्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर तो त्याच्या कर्माचा भाग असेल, परंतु तुम्ही कोणाबद्दलही वाईट बोलून स्वतःचे आयुष्य, स्वतःची वेळ खराब करून घेऊ नका. मामा म्हणतात, माणूस कितीही हुशार, समजूतदार, चतुर, बुद्धिमान असला तरीही त्याला शेवटी नियतीने बांधलेला डाव हा स्वीकारावाच लागतो. एवढं मात्र खरं आहे, आपल्यापेक्षा मोठ्या वडीलधाऱ्या माणसांचा आदर केलाच पाहिजे, त्यांना योग्य तो मानपान दिलाच पाहिजे. बोलताना शब्दाचा योग्य तो वापर केलाच पाहिजे. शब्द दवा आहे, शब्द दुवा आहे, शब्द दावा आहे, शब्द माणुसकीचा ठेवा आहे. माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्त्वाचं नसतं, तर महत्त्वाचं असतं आपलं निरागस मन. ज्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर निरागस सुंदर असं हास्य असतं त्या व्यक्तीशिवाय या जगात दुसरं कोणी सुंदरच नसतं. म्हणून तुमच्या चेहऱ्यावर नेहमी सुंदर असं हास्य ठेवा. मामा म्हणतात, अरे बाळा, तुझी कितीही मोठी अडचण असू दे, ती दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा एकदा मला सांगून बघ. तुझी कसलीही अडचण मी एका क्षणात दूर करेल. मित्रांनो, तुमच्या मुखामध्ये चुकून जरी बाळूमामांचे नाव आले तर तुम्ही दिवसभरामध्ये न कळत चुकून केलेल्या सर्व पापांचा नायनाट होतो. सर्व झालेली पापे जळून खाक होतात. इतकी प्रचंड शक्ती बाळूमामांच्या नावात, बाळूमामांच्या नामस्मरणात आहे. म्हणून मित्रांनो, आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात ही बाळूमामांच्या पवित्र आणि दिव्य अशा मंत्राने करायची आहे, म्हणजेच बाळूमामांच्या नामस्मरणाने. मित्रांनो, जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तुमच्या जीवनामध्ये खूप दुःख आहे, संकट आहेत, अडचणी आहे, तुम्ही खूप चिंतेत असाल, तर तुम्हाला या नियमांचे पालन करावे लागेल. तर ते नियम पुढील प्रमाणे आहेत. नंबर 1, वाईट लोक बोलल्याने सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णांनी महाभारत होऊ दिले नसते. नंबर 2, तुमच्या आयुष्यावर कधीही नाराज होऊ नका, कारण जसं तुम्ही आयुष्य जगता तेच कोणाचं तरी स्वप्न असतं. नंबर 3, तुमचा पूर्ण वेळ स्वतःला चांगलं बनवण्यामध्ये घाला, कारण आजकाल नाती माणसांनी नाही तर पैशाने बनतात. नंबर 4, उशिरा का होईना देव सर्वांचंच ऐकतो, परंतु तुमचा देवावर कठोर विश्वास असायला हवा. नंबर 5, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हवा कधीही एका दिशेने वाहत नाही, ती वेळोवेळी आपली दिशा बदलत असते. त्यामुळे आयुष्यामध्ये वेळ खराब असेल तर चिंता करू नका, फक्त चांगल्या वेळेची वाट पहा. नंबर 6, देव त्यांचेही ऐकतो जे देवाला कधीही बोलून दाखवत नाही. म्हणून ईश्वराच्या निर्णयावर खुश राहिलं पाहिजे. देव आपल्याला जे पाहिजे ते कधीच देत नाही. देव आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आणि चांगलं असेल. नंबर 7, दुसऱ्यांचं चांगलं करणाऱ्या व्यक्तींनाच
आयुष्यामध्ये अडचणींचा सामना करावा लागतो, कारण जे झाड आपल्याला फळं देते त्याच झाडाला दगडांचा मार खावा लागतो. नंबर 8, देवाला जे पाहिजे तेच होते, म्हणून प्रार्थना शब्दांनी नाही तर मनापासून केली पाहिजे. नंबर 9, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जे लोक तुमच्यावर जळतात त्या लोकांचा कधीही तिरस्कार करू नका, कारण हे तेच लोक आहेत ज्यांनी मान्य केलं आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षाही खूप जास्त सरस आहात. नंबर 10, जीवनात कधी निराश होऊ नका, कारण ज्यांनी तुमचं नशीब लिहिलं आहे तोच विश्वाचा सर्वात मोठा लेखक आहे. नंबर 11, शिक्षण कुठूनही घेता येतं, परंतु संस्कार मात्र घरातूनच घेता येतात. नंबर 12, कोणाचंही कौतुक करताना तुम्हाला पाहिजे तेवढं करा, परंतु कुणाचा तरी अपमान करताना 10 वेळा विचार करून करा, कारण अपमान ही एक अशी गोष्ट आहे की वेळ आल्यानंतर ती व्याजासकट परत मिळते. नंबर 13, पैसा तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो. पैसा म्हणतो, भलेही मी तुमच्यासोबत वरती येणार नाही, परंतु जोपर्यंत तुम्ही खाली आहात तोपर्यंत मी तुम्हाला कमीपणा येऊ देणार नाही. नंबर 14, तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही, पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ तुम्ही नक्कीच सुधारू शकता. नंबर 15, आयुष्यामध्ये पैसा तुम्हाला नेहमी एकच गोष्ट सांगतो, जर तुम्ही मला आज वाचवलं तर उद्या मी तुम्हाला नक्कीच वाचवेन. नंबर 16, जर तुम्ही आयुष्यामध्ये या 4 गोष्टी सोडल्या तर तुम्ही जीवनामध्ये नेहमी सुखी आणि आनंदी राहाल. नंबर 1, सगळ्यांना खुश करणं. नंबर 2, दुसऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा करणं. नंबर 3, भूतकाळात जगणं. नंबर 4, स्वतःला दुसऱ्यांपेक्षा खूप कमी समजणं. नंबर 17, पारख केली तर कोणीच आपलं नाही आणि समजून घेतलं तर कोणीच परकं नाही. नंबर 18, पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे, कारण धोका आणि शाबासकी पाठीवरच मिळते. नंबर 19, बऱ्याच वेळा मनामध्ये विचार येतो की हार मानावी, परंतु नंतर लक्षात येतं की अजून खूप लोकांना चुकीचं सिद्ध करायचं आहे. नंबर 20, स्वतःचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नका, नाहीतर आयुष्यभर दुसऱ्यांचा गुलाम बनून जीवन जगावं लागतं. नंबर 21, खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते. भरोसा नाही का माझ्यावर असं बोलून कितीतरी लोक धोका देऊन जातात. नंबर 23, वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही तर वेळेचा योग्य वापर माणसाला सफलता मिळवून देतो. नंबर 24, कुणाची कदर करायची असेल तर तो जिवंत असतानाच करा, कारण मृत्यूनंतर परकेसुद्धा रडूनच जातात. नंबर 25, जी व्यक्ती स्वतःचे दुःख कधीच कुणाला सांगत नाही तर त्याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःखच नाही. दुःख लपवण्याचे त्याचे एकमेव एकच कारण असतं की त्याला माहीत आहे की या जगाला दुःख सांगून हे जग दुःख कमी करणार नाही तर त्या उलट वाढवून ठेवणार आहेत, म्हणून स्वतःचे दुःख कुणालाही सांगू नका. नंबर 26, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आयुष्यामध्ये जो व्यक्ती नेहमीच दुसऱ्यांच्या खुशीचा आनंदाचा विचार करतो, नेहमी दुसऱ्यांची कदर करतो, माहीत नाही तो व्यक्ती आयुष्यामध्ये नेहमीच एकटा का पडतो. नंबर 27, स्वप्न पूर्ण करण्यासाठी झोपलं नाही तर जागलं पाहिजे. नंबर 28, चिंता दूर करण्याचा एकच उपाय आहे, फक्त डोळे बंद करून हा मंत्र म्हणा की खड्ड्यात गेली दुनिया. नंबर 29, कोणी काहीही बोलले तरीही स्वतःला शांत ठेवा, कारण ऊन कितीही कडक असले तरीही समुद्र आटत नाही. मामा म्हणतात, माझ्या बाळा, मला माहीत आहे तुझे मन, कुटुंब, आर्थिक, आरोग्य आणि तुमच्या करिअरच्या
विचारांनी व्यापलेले आहे. तुझ्या सर्व चिंता माझ्याकडे सोपव, मी तुला दीर्घ आयुष्य देईल. या क्षणापासून तू शांततेच्या काळात प्रवेश करत आहेस. हे शब्द लक्षात ठेवा. प्रार्थनेत तुम्ही मामांकडे जे काही मागता ते आधीच तुमचे आहे यावर विश्वास ठेवा. होय, तुम्ही खूप काळजी करत असाल, पण मी कोण आहे हे विसरू नका. अरे बाळा, माझ्यासाठी काहीच कठीण नाही. तुम्ही ते पाहू शकत नसलो तरीही तुमच्यासाठी माझ्याकडे एक परिपूर्ण योजना आहे. मी तुमचा बचाव करता आहे हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे. म्हणून उभे राहा आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सक्रिय व्हा. अरे बाळा, तुझ्या हृदयातील त्रास, दुःख, ओझे मला माहीत आहे. पण आता दीर्घ श्वास घ्या आणि माझ्यामध्ये आराम मिळवा. सज्ज व्हा, कारण आशीर्वादाचा आणि चमत्काराचा हंगाम तुमच्यावर आहे. मामा सांगतात, जेव्हा तुमचं मन काही कारणाने अस्वस्थ असतं तेव्हा त्यावेळी तुम्ही शांत राहावं. कुणाशीही काहीच बोलू नका. अशा वेळी डोळे बंद करून मनातल्या मनात मामांचे नामस्मरण करा. एक लक्षात घ्या, आपले बाळू मामा आपल्यासोबत सतत असतात. मामा म्हणतात, मला तुझ्या अवस्थेचं कारण माहीत आहे. काही वेळा तुम्हाला मला काही गोष्टी सांगायच्या असतात, म्हणून मी तुमची परीक्षा घेत असतो. तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट टाईप करा आणि आपला हा संदेश शेअर करा. जीवन हा सुखादुःखाचा प्रवास आहे. जर तुम्ही जीवनामध्ये दुःखी असाल तर धीर धरा, कारण पुढे एक चांगला दिवस निश्चित आहे. आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटाचा संधी म्हणून स्वीकार करावा. काय माहिती, हीच संधी तुम्हाला एक दिवस यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. तुमचे हृदय फक्त तुमच्या अपयशाचा आणि अवज्ञानाचा इतिहास लक्षात ठेवते. मी त्या सर्व गोष्टी तुमच्यापासून पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत दूर केल्या आहेत. देव आज घोषित करत आहेत, गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपायला शिका. कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसंच साथ देतात. या क्षणी तुमच्यामध्ये एक परिवर्तन घडत आहे, जे तुम्हाला आणि तुमची परिस्थिती बदलत आहे. मी भूतकाळातील पूर्ण कचरा आणि घाण काढून टाकत आहे आणि तुम्हाला परिपूर्ण शुद्ध करत आहे. आज मी तुमच्याशी बोललेल्या शब्दामुळे तुम्ही शुद्ध झाले आहात. फक्त आता चुकीच्या मार्गावर जाऊ नकोस आणि माझ्यावर विश्वास ठेव. अरे माझ्या प्रिय बाळा, तुला आता स्वभाव बदलण्याची गरज आहे, कारण तू तुझ्या रागीट आणि अहंकारी स्वभावामुळे तुझ्या पदरातलं सुख गमावलं आहेस. राग आणि अहंकार जरा बाजूला सार आणि मग बघ, तुझा सुखाचा संसार तुला पुन्हा एकदा परत मिळेल. मी तुला तो मिळवून देईल. जेव्हा तू डोळे बंद करून माझं नाव घेतोस, माझ्याकडे ज्या आशेने येतोस, मला न मागताही सर्व काही समजतं. मी माझ्या भक्ताच्या सर्व चांगल्या इच्छा नक्की पूर्ण करतो. अरे माझ्या प्रिय बाळा, माझ्या आज्ञेचं पालन कर. तुझ्या संसारात हव्या असणाऱ्या सर्व सुख सुविधा मी तुला मिळवून देईन. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. माझ्या बाळा, तुझा संसार सुखाचा व्हावा हीच तुझी इच्छा आहे ना? मग माझ्यावर विश्वास ठेव.
आणि माझे नामस्मरण करत राहा. आयुष्यामध्ये जीवन जगत असताना तुला कोणीही काहीही सांगेल, तुझ्यासोबत विरोध दर्शवतील, पण तू फक्त ठाम राहा. तुझा संसार येथून पुढे सुखाचाच होणार आहे आणि तुझ्या सर्व चांगल्या इच्छा मी पूर्ण करणार आहे. आजपर्यंत तुला ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्या सर्व गोष्टी आता तुला मिळणार आहेत. तुमचा विश्वास असल्यास होय बाळू मामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे बंद दार उघडले जाईल. विरोधक तुमच्या आयुष्यात काय ढवळाढवळ करत आहेत याची मला पर्वा नाही, पण मी काय करत आहे याची मला काळजी आहे. हालचालीची आणि अशांततेची कोणतीही बाह्यचिन्ह माझ्या कृतींना प्रतिसाद करत आहेत याची खात्री करा, कारण मी हल्ला करत आहे आणि तुमचे शत्रू मागे हटत आहेत. अरे फक्त तू विश्वास ठेव, बाकी सर्व आमच्यावर सोड. तुला तेच देऊ जे तुझ्यासाठी योग्य आहे. उद्या सकाळी तुम्हाला मिळणारी पहिली गोष्ट म्हणजे एक चमत्कार. या दिवसासाठी देवाला धन्यवाद दिल्याशिवाय जाऊ नका. मी तुमच्या आयुष्यात प्रेम, यश आणि आनंद आकर्षित करत आहे याची पुष्टी करण्यासाठी यस बरोबर आहे असे टाईप करा. तुम्ही प्रगतीच्या अगदी जवळ आहात. तुम्हाला त्याच्या वाटेवर असलेल्या आशीर्वादाची कल्पना नाही. तुमचा वर्तमान आणि वास्तविकता पहा. या जादूवर विश्वास ठेवा, चमत्कारावर विश्वास ठेवा आणि तसे होईलच. देव तुमच्याशी बोलत आहे. अरे बाळा, तुझे हे मागील वर्ष खूप कठीण गेले आहे हे मला माहीत आहे. मी तुमच्या हृदयात जे ठेवले आहे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी तुमची शक्ती आणि तुमची पात्रता यावर प्रश्न विचारू शकता. हा संदेश तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आहे, कारण देवाच्या भक्तीद्वारे तुम्ही सर्व काही जिंकू शकता आणि साध्य करू शकता. मामा सांगतात, हार मानू नका किंवा भीती करू नका. तुम्हाला तुमच्या स्वप्नांपासून परावृत्त करू नका. मी तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही यशस्वी व्हाल. जे तुम्हाला हवे आहे ते तुम्ही करू शकता. अरे बाळा, अभिनंदन, कारण तू आज माझा हा संदेश पूर्ण शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला. तुमचा दुष्काळ संपला आहे. मी तुम्हाला आशीर्वाद, बदल, प्रेम, आनंद, नवीन संधी आणि अनुकूलतेचा वर्षाव तुमच्यावर करणार आहे. तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात ते सर्व तुमच्याकडे येत आहे. हात जोडून आलो तुझ्या दारी, बाळू मामा संकटांना पाठवा माघारी. ओम समस्व जन्मदाता, सार्थक कर तू जन्म आता. मागणे माझे हेच मामा, नाही भीती आता कसली उरली. माझ्या मागे असता माऊली, काळजी उद्याची मामा सारी. संकटांना मामा पाठवा माघारी, संकटांना मामा पाठवा माघारी. जय बाळू मामा. संध्याकाळच्या वेळेला पतंग नावाचा किडा तेलवातीच्या दिव्यावर नाचत असतो. दिव्यावरच्या या पतंगा इतकेच आयुष्य मनुष्याला असते. पतंग जसा दिव्याच्या आकर्षणाने नाचत असतो, तर तसेच आकर्षण भक्ताला गुरुचे झाले तर तो देखील तेवढाच रंगून नाचू लागतो. गुरुचरणी एवढा एकरूप होतो की गुरुच त्याला जवळ घेऊन कवटाळतात. अनंत तरुण धारण केलेल्या अशा भगवंताला भक्त जेव्हा पाहतो तेव्हा तो त्याच्या स्वतःच्या मनामध्ये दत्ताला साठवून ठेवतो. इतक्या मोठ्या विश्वरूप दर्शनामध्ये तो चिरंजीव दत्त
आपल्या भक्ताला पाहतो. एकमेकांना दृष्टादृष्ट झाल्यानंतर ते एकमेकांमध्ये अनुरूप होऊन जातात. ही एक वेगळीच सूक्ष्म रूपाची जाण आहे. भक्ताचे मन नेहमी भक्तीसाठी गुरूंच्या जवळ आपली पूर्ण गाठ घालत असते. अशा प्रकारच्या विशिष्ट वेळेला तो भक्तही चिरंजीव होतो. एकमेकांना आणि एकमेकांच्या भक्तीला पूर्णपणे आकर्षित होऊन खूप प्रसन्न होतात. दत्ताचे रूपच इतके प्रचंड आहे की त्यांची साठवण माझ्याकडे होईल तेवढे करणे आवश्यक आहे. मामा सांगतात, जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःलाच वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्यांना वाचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही. हीच नियती आहे. माणसाला दुसऱ्यांची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागते हे कळतही नाही. म्हणून मामा म्हणतात, दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तर माणसाचा दर्जा हा त्याच्या विचारावरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, फक्त चांगला माणूस बना. हिशोब हा कर्माचाच होणार आहे, धर्माचा नाही, हे लक्षात ठेवा. मामा म्हणतात, अरे बाळा, मी सर्वत्र आहे. मी चराचरात व्यापून आहे. मी पाणी आहे, मी वारा आहे, आकाशही मीच आहे. पक्षाच्या कंठातून निघालेला आवाज सुद्धा माझाच आहे. आदमापुरात मीच आहे, कैलासात मी आहे, गरुडावर मी आहे. मी कुठेही गेलो नाही. मी सदैव तुझ्या सावलीसारखा पाठीशी उभा आहे. आजपर्यंत कित्येक जीवासमोर देव त्यांच्या संरक्षणासाठी उभा राहिला, पण परमेश्वराची किंमत सर्वांनाच कळाली असं नाही. प्रत्येकाचे मन, प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असतात. त्यांचे मत ओळखून त्यांचा पूर्ण उपयोग करून घेण्यासाठी स्वतःला भक्तीच्या नित्य स्वाधीन ठेवून ब्रह्मज्ञानाच्या वेगवेगळ्या कला ओळखण्याचे ज्ञान भक्ताने करून घ्यावे. हे ज्ञान तुम्हाला प्राप्त झाले नाही तर साक्षात परब्रह्म जरी तुमच्यासमोर उभा राहिले तरी तुम्ही त्यांना ओळखू शकणार नाहीत. त्यासाठी नामस्मरणाचा नित्य अभ्यास करून भक्त त्यामध्ये किती तल्लीन झाला आहे हे पाहून शिष्याला गुरु ओळखण्याचे ज्ञान दिले जाते. परंतु एखादी वस्तू उचलून घ्यावी इतके हे ज्ञान सोपे नाही. भक्ताने स्वतःला भक्तीमध्ये तल्लीन केल्यानंतर त्याला स्वतःलाच समजेल की या अपारंपार शक्तीने, अपारंपार भक्तीने, ज्ञानाने मला जगाला ओळखण्याचे ज्ञान प्राप्त झाले आहे. मामा सांगतात, कर्म चांगले करा. या जगात तुमचे काहीच नाही, फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे, म्हणून त्याला जपा. कलीचं युग चालू आहे. कोरोना तर एक झलक आहे. कुणी पाण्यात बुडणार तर कुणी पाणी पाणी म्हणून मरणार, कुणी रोगराईने तर कुणी महामारीत. सृष्टीचा विनाश होणार हे तर विधिलिखित लिहिलेलं आहेच. हे जग जगबुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणारच आहे. करोडो रुपयाचा बंगला असला तरीही शेवटची अंघोळ रस्त्यावरच. लाखोंची गाडी तरी 4 बांबूवरच जायचा. कितीही सोनं असलं तरीही शेवटी तोंडात फुटका मणी. कितीही कपडे असले तरीही शेवटी 1.25 मीटर पांढऱ्या कपड्यातच जायचा. पण आता हे सर्व मिळवण्यासाठी सुद्धा नशीब लागतं. हे कोरोनानं दाखवून दिलं. म्हणून नेहमी भगवंताच्या भक्तीत राहा. जेवढा आपण जप कराल तेवढंच मामा आपल्याला जपतील. जेवढे जास्त आपण मामांचे ग्रंथ, गुरुचरित्र, अध्याय वाचाल तेवढंच जास्त आपल्याला मामा वाचवतील. जेवढी जास्त आणि कठोरपणे आपण मामांची सेवा कराल तेवढा जास्त आणि अतिशय उत्तम असा मेवा आपल्याला मामा देणारच. जेवढ्या आवडीने आपण मामांची सेवा कराल तेवढ्याच आवडीने मामा आपल्याला भरभरून देतील, हे मात्र नक्की आहे. मामा सांगतात, अरे बाळा, कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. घमंड हा अहंकार आहे, त्या ठिकाणी नम्रता असणार नाही. नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही. प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही. त्या ठिकाणी
यशही कोणाला मिळणार नाही. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास मनात ठेवून सर्व काही मामांवर निसंकोचपणे सोपवा. जर तुम्ही मामांवर विश्वास ठेवून विश्वासयुक्त कर्म केले तर तुमची इच्छा 100% पूर्ण होणारच. बाळूमामा आज बोध देत सांगत आहे, अरे बाळा, वेतातून बाहेर ये. मी मर्यादित शरीर नाही. या ध्रुवावर अनंत अस्तित्व आहेत, परंतु मी एकच तेच असं अस्तित्व आहे. मामा म्हणतात, मी कोणापासून वेगळा नाही आणि कोणी माझ्यापासून वेगळा नाही. तू सुद्धा माझ्या अस्तित्वाचा अंश आहेस. बाळूमामा तुम्हाला कधीच निराश ठेवणार नाहीत आणि कधीच रिकामे ठेवणार नाहीत. जे आहे, जी तुमची नुकसान झाली आहे त्याची भरपाई मामा अन्य गोष्टीने करून देत असतात. जेव्हा बाळूमामा आपल्याला एखादी गोष्ट सोडायला सांगतात तेव्हा मामांना आपल्याला काहीतरी एक चमत्कारिक गोष्ट आणि मोठी गोष्ट द्यायची असते. मामांच्या योजना अतिशय उत्कर्ष असतात, म्हणून फक्त मामांनी सांगितलेल्या योजनावर चालण्याचं काम करायचं. आयुष्यामध्ये कसलीही परिस्थिती आली, कसल्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासाळत असेल तर फक्त बाळूमामांचे नामस्मरण करा. फक्त स्वतःशी संवाद साधायचा आहे. मला माहीत आहे की माझ्या बाळूमामांनी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि चमत्कारिक योजना आखून ठेवली आहे. मी मामांकडे अशी प्रार्थना करतो की तुम्ही सांगितलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या, मला शक्ती द्या, विचार द्या. गरज नाही लागत कुणाची, भीती वाटत नाही कशाची. मामासोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. मामासोबत असताना का उगच वाट बघावी, का उगच काळजी करावी. मामासोबत असताना समोर जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे मामा, असेच माझ्यासोबत राहा, इतरांना माझ्याशी आणा. मित्रांनो, म्हणूनच बाळूमामा नेहमी आपल्या सोबत असतात हे लक्षात ठेवा. मामा म्हणतात, अरे, तुमची जीवन नौका कितीही मोठ्या वादळात अडकलेली असू द्या, थोडा धीर धर. तुला काही अंतरावर श्री बाळूमामांच्या नामाचा एक किनारा दिसेल. फक्त एकदा अंतःकरणातून बाळूमामा हे नाम बोलून तर बघ. ज्यांचे कर्म चांगले आहेत तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसालाच जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्यांना अडचणीत आणतो त्यांच्या अडचणी आयुष्यात कधीच सुटत नाहीत आणि संपतही नाहीत. मामांवर नेहमी निसंकोचपणे विश्वास ठेवा आणि आपलं काम वाहत्या पाण्यासारखं करत राहा. तुम्ही वाहत्या पाण्यासारखं काम करत असताना त्या कामामध्ये जे काही वाईट काम, जे काही नकारात्मक काम आहे ते कचऱ्यासारखं निघून जाऊन एका किनाऱ्याला जाऊन बसतं. एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पाण्यात अंघोळ केल्यानंतर सगळी पापे धुतली जातात, तर तू त्या सर्व पापांचे काय करतेस? तेव्हा गंगेने उत्तर दिले की मी ती सर्व पापे समुद्रामध्ये नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? तेव्हा समुद्र म्हणाला, मी ती सर्व पापे घेऊन ढगात नेऊन टाकतो. तेव्हा ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? तेव्हा ढग म्हणाला, मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा खूप राग येतोय, त्या व्यक्तीबद्दल खूप तिरस्कार वाटतोय, तर फक्त स्वतः विचार करा की तुमच्या पडत्या काळामध्ये तो व्यक्ती तुमच्याशी कसा वागला होता. एवढा विचार करूनही तुम्हाला त्या व्यक्तीचा राग येत असेल तर त्या व्यक्तीला दूर ठेवा. मला वाटतं की तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण तुमची सुखदुःख वाटून घेण्यासाठी तुमच्याकडे खूप महत्त्वाची आणि चांगली माणसे तुम्हाला भगवंताने दिली आहेत. ज्यांच्या घरामध्ये एकत्र कुटुंब आहे तो एक पुण्यवान आत्मा आहे. त्यामुळे नेहमी मामांवर विश्वास ठेवा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. बाळूमामांचा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर भक्तांनो, अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण, चमत्कारिक, अनुभविक
असे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले बाळूमामांचे संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं.